राम राम. मी रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपल्याला भारतातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्याच्या बाबतीत एक ॲनालिसिस प्री पोल आज आपल्यासमोर देण्यात येत आहे. आसाममध्ये भारतीय जनता पार्टी मेजॉरिटीनं निवडून येत आहे आणि तिथलचे मुख्यमंत्री हेमंत विस्वा हे पुढे कंटिन्यू 5 वर्ष राहतील. त्यानंतर पश्चिम बंगाल हा फार सेन्सिटिव्ह प्रश्न झालेला आहे. इथलच्या रिपोर्टिंगमधून जे काही आपल्यासमोर आलं आहे आणि जी काही माहिती प्राप्त झाली त्या आधारे भारतीय जनता पार्टी मेजॉरिटीने सरकार स्थापन करणार आहे. म्हणजे BJP इनकमिंग आणि ममता बॅनर्जी आउटगोईंग. त्यानंतर तिसरा जो आहे तामिळनाडूमध्ये तो विजय नावाचा एक अभिनेता आहे. तो NDA सोबत मिळून विजयची पार्टी AIADMK आणि BJP मिळून NDAचं गव्हर्नमेंट होईल आणि त्या ठिकाणी DMK आऊट होईल. त्यानंतरचा जो राज्य आहे केरळमध्ये BJPचं आता सुरुवात झालेली आहे. केरळमध्ये BJP 8 ते 10 सीट निवडून येतील, पण त्या ठिकाणी ते डावी कम्युनिस्ट आहेत त्यांचं सरकार पुन्हा स्थापन होण्याची शक्यता आहे. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की केरळमध्ये आजपर्यंत BJPला कोणतंही स्थान नव्हतं, जागा नव्हती. ती इथून सुरुवात होते. त्याचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पांडेचेरीमध्ये NDA गव्हर्नमेंट करील. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर ॲव्हरेज पाहिलं तर काँग्रेस या 5 राज्यात कुठेही दिसून येत नाही आहे. म्हणजे काँग्रेसचं आउटगोईंगची सुरुवात पहिले झालेली आहे आणि ही आता लास्ट स्टेजवर येऊन पोचलेली आहे. काँग्रेसचं आता फक्त कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी सरकार आहे आणि ते सरकार फार काही असे चालतील अशातली नाही. केव्हा तिथून पक्षातून फूट होऊन तिथं सरकार बदलू शकतं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक स्पेशल एपिसोडमध्ये मी आपल्याला तिथलची डिटेल माहिती सांगेल. मी आपल्यासमोर माझी माहिती आपल्यासमोर दिलेली आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.